आज माझं बाळ 1 वर्षाचं झालं आहे आणि बाळाच्या बर्थडेचं डेकोरेशन आणि बाळाचा 12 वाजता सेलिब्रेट केलेला आम्ही सगळ्यांनी मिळून बर्थडे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि बाळाचा बर्थडे करावे की नाही हे देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पहा 12 वाजले होते आणि त्याच्या पप्पांना असं ना सेलिब्रेशन हे ते असलं काही असलं काही त्यांना आवडत नाही. मला मात्र सेलिब्रेशन वगैरे असं हे खूप आवडतं, पण स्वतःच्या लेकरासाठी असते ना की नाही काही पण करायला तयार असतात. तर बरोबर 12 वाजता येऊन त्याला विश करायला लागले होते आणि बाळ मात्र पाहत झालं किती गाढ तो किती सुंदर असं झोपलेला आहे आणि तरी पण त्याला उठवलं. माझ्यासाठी हे वर्ष फारच कठीण होतं म्हणण्यापेक्षा, कारण की त्याला एकटीने सांभाळणं, घरातली सगळी कामं करणं हे फार डिफिकल्ट होतं. त्याच्याबरोबर मी बाळ माझं 1 वर्षाचं झालंच आहे, पण मी सुद्धा 1 वर्षाच्या बाळाची आई झाली आहे. मला प्रचंड रडायला येत होतं, कारण की माझं बाळ 1 वर्षाचं झालं आहे. अगदी हातात एवढंसं मावणारं ते पिल्लू आता एवढं मोठं झालं आहे की माझ्या हातात ते बसत नाही आता. म्हणजे असतं ना, मला ते केक कटिंग करताय वगैरे हे ठीक होतं, पण बाळ 1 वर्षाचं झालंय असतं ना, आनंद अश्रू असतात किंवा 1 वर्ष पूर्ण अगदी माझ्या नजरेखालून जात होतं. सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या, कारण की पहिल्यांदा आई होणं आणि ते सगळं असं ना टेन्शन असतं, थोडी भीती असते, जे काही असतं. 1 वर्ष मी खूप काही सहन केलं आहे. मी कधी रडली आहे, अनेकदा मी रडली आहे बाळाला सांभाळताना, कारण की बाळाला सांभाळणं खरंच खायचं काम नाही आहे आणि तुमच्या घरात कुठलाही मोठा माणूस नाही म्हटल्यावर काहीच सांग म्हणजे असतं ना, काहीच आपल्याला सुचत नाही बाळाला काय करावं आणि काय नाही. पण 1 वर्ष फार सुखात पार पडलं आहे म्हणण्यापेक्षा, म्हणजे असं ना काही झालं नाही वगैरे असं तसं. बाळ छान माझं ग्रोथ होत आहे हळूहळू. बाळाची तसं रेसिपी पण मी छान छान त्याला करून देत आहे. बाळ कधी माझं असं आजारी पडलं नाही. माझं बाळ खूप स्ट्रॉंग आहे, कारण त्याला मी आहार खूप छान देते, कारण की मला माहिती आहे की मला त्याला एकटीला सांभाळायचं आहे. पप्पांचं त्याचं वर्क फ्रॉम होम असतं, पण तरीही त्याला मलाच बघावं लागतं, कारण की त्यांना अजिबात टाईम भेटत नाही. त्यांना जेवायला देखील टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे असं नक्की नाही, मला बाळाला बघायचं म्हणून त्याच्या हेल्थची काळजी मी स्वतः त्याला घेत असते आणि तुम्ही पण घ्या. आणि इथे बाळाची आत्या, बाळाची दीदी, बाळाचा दादा यांनी सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं होतं. आणि बाळाला असं मी कधी खायला देत नाही केक वगैरे हे ते बाहेरचं शुगर वगैरे, पण ठीक आहे. त्याचे पप्पा म्हणे की आजच्या दिवस त्याला सगळं काही सूट म्हणून थोडाफार केक त्याने खाल्ला होता. आणि कधी कळतच नाही की बाळ कधी आपलं मोठं होईल वगैरे. त्यामुळे जेवढ्या मेमरीज तुम्हाला बाळाच्या कॅप्चर करता येतील ना, तेवढ्या कॅप्चर करून ठेवा, सांभाळून ठेवा. आणि आता हा सकाळचा दिवस उजडला होता. ह्या आहेत माझ्या नंदुबाई, ताई आहेत हे आमच्या, आणि आम्हाला जायचं होतं आता लॉनमध्ये बड्डेची तेच तयारी चालू होती, त्याच्या आवरावरी हे ते वगैरे वगैरे. जेवणाचं काही शॉर्ट नाही ठेवलं आहे आम्ही, आणि नाश्ता पोटभर सगळ्यांनी केलेला आहे. आणि इथे बाळाला सांभाळायला आमच्याकडे एक जण आहे. आणि बस आता बाळाचं बारसेचं काय डिटेल्स असतील, कसं करतात, काय करतात, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या आमचा अवतार इग्नोर करा, नंतर तुम्ही पुढे पाहणारच आहात. चला भेटूयात आपण पुढे आता. आणि औरंगाबादमध्ये आम्ही हा बर्थडे सेलिब्रेट केला होता. एक लॉन होतं, हे तिथे रेस्टॉरंट प्लस त्यांचं लॉन पण होतं. खूप छान होतं, खूप मोठंही नव्हतं, खूप छोटंही नव्हतं. खूप असतं ना, खूप घाईघाईमध्ये हा निर्णय आम्ही घेतला होता बड्डे करायचा वगैरे. म्हणजे ना आम्ही जिथे राहतो तिथे करायचा होता, पण नंतर असं लागे अरे इथे वगैरे असं तसं काही गोष्टी घडल्या, म्हणून नंतर अचानक ठरले की नाही आपण आपल्या गावी करूयात. मग आम्ही तिथे तिथे गेला, आमच्या गावी केला बड्डे. छान झाला होता वगैरे. पण माझं बाळ एवढं प्रचंड रडत होतं ना की मला कुठेच लक्ष लागत नव्हतं, ना बाळाकडे ना त्या कार्यक्रमामध्ये कोण आले किंवा काय झाले. मला ठीक आहे, माझ्या ताई होत्या, माझी मम्मी वगैरे होती, त्याचे आजोबा होते, पण असं ना, पण माझं लक्ष कुठेच लागत नव्हतं की माझं बाळ रडते. माझा जीव आतून असं तुटत होता की असं म्हणत तेव्हा असं वाटतं अरे का बाळाचा बड्डे केला, कारण की त्याच्या पप्पांचं म्हणणं नव्हतं आणि माझंच म्हणणं होतं की नाही काहीतरी छान करूयात वगैरे वगैरे. तर सगळं माझ्या हट्टपायी असं हे सगळं झालं होतं. माझं असं काही म्हणणं नव्हतं, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की छान वगैरे वगैरे. पप्पांचं नव्हतं, की तुझ्या पप्पांचं असं होतं की आपण आपली फॅमिली म्हणजे माझे सासरकडचे माहेरकडचे अशा आपण सगळ्यात कुठेतरी छान छोटंसं सेलिब्रेट वगैरे करूयात, कारण की बाळ लहान आहे. पण तरी ठीक आहे, माझ्या हट्टापायी झालं हे सगळं. पण बाळ प्रचंड रडलं होतं माझं. मी माझा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते. तर बाळाचा पहिला बड्डे सेलिब्रेट करताना खरंच नक्कीच विचार करा. आणि असं काही छान मस्त डेकोरेशन इथे केलं होतं. खूप सिम्पल आणि सोबर असं सगळं काही होतं. खूप लोक नव्हते बोलवले, आम्ही अगदी जवळजवळचेच बोलवले होते, कारण की गॅसचे प्रॉब्लेम होते, त्यामुळे लॉनवाले मोठी ऑर्डर घेत नव्हते, म्हणून अगदी थोडक्यात आम्ही निपटवलं होतं. बाळाचं नामकरण सोहळा आणि बड्डे एकाच दिवशी होता, असं काही हे त्याचं डेकोरेशन होतं. आणि बाळाचा जो मेन व्हिडिओ आहे नामकरणचा याचा, त्याचा मी तो पोस्ट करेल जसा वेळ मिळेल मला तसा.
आणि हो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याची माझं आणि बाळाचं रुटीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि 5 साल डेकोरेशन एकदा पाहून घ्या आणि आपण भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.